हडपसर परिसरातील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलजवळ आढळलेल्या बॉम्ब सदृश वस्तूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. संशयित वस्तू सुरक्षितरित्या मोकळ्या मैदानात नेऊन निकामी करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले असून पांढरी टोपी घातलेला एक व्यक्ती वाहनावरून जाताना दिसतो आहे. पोलिसांनी संबंधित फुटेज ताब्यात घेतलेलं असून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरू लागले आहेत. आज उषा किरण हॉस्पिटलचे डॉक्टर विलास गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधत या घटनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ, बॉम्ब सदृश वस्तूचे फोटो आणि संशयित आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र न्यूज चॅनेलसाठी ब्युरो चीफ मुन्ना मुजावर यांचा विशेष रिपोर्ट. तर बरेच इथले प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. सध्या पोलीस इथं आले, पोलिसांनी पंचनामा केलाय. पोलिसांकडून काय विचारण्यात आलं तुम्हाला, ही घटना नक्की कशी घडली, याच्या आधीची काही पूर्वकल्पना होती का, किंवा काय याच्या आधी वाद झालेला होता का, याची पार्श्वभूमी नक्की काय आहे? गेली 40 वर्ष हडपसर परिसरामध्ये मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे. उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे गेली 40 वर्ष हडपसरमध्ये कार्यरत आहे आणि उषा किरण हॉस्पिटलमध्ये 4थ्या मजल्यावरच मी राहतो. त्यामुळे 24/7 मी पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध असतो. या गेल्या 40 वर्षामध्ये आतापर्यंत कुठलीही घटना घडलेली नाही. हॉस्पिटल म्हटलं की थोडेफार वादविवाद वगैरे असतात, चांगल्या गोष्टी असतात, काही वाईट गोष्टी होतात, परंतु इतक्या टोकाला कुठली गोष्ट आतापर्यंत गेलेली नाही. काल संध्याकाळी 7 वाजता मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघालो, ओपीडीमध्ये निघण्यासाठी 4थ्या मजल्यावरून खाली आलो, तेव्हा मगशीने मला हाक मारली. पश्चिमेकडच्या पहिल्या मजल्यावरच्या पश्चिमेकडच्या टॉयलेटमध्ये एक वस्तू त्यांना दिसली. काही तारा वगैरे त्याला गुंडाळलेल्या होत्या आणि घड्याळासारखं एक स्ट्रक्चर त्या ठिकाणी होतं. तर ते बघितल्यानंतर ते बॉम्ब सदृश वस्तू आहे असं वाटल्यामुळे, आणि हॉस्पिटलमध्ये बरेचसे पेशंट ॲडमिट वगैरे असल्यामुळे आमच्याकडे काही लहान बाळं पण आहेत, आमचे डिलिव्हरीचे पेशंट पण बऱ्यापैकी असतात आणि बाकीचे जनरल पेशंट, त्यानंतर सुपर पेशंट, हार्टचे पेशंट्स, किडनीचे पेशंट हे बऱ्यापैकी ॲडमिट वगैरे असल्यामुळं त्या लोकांच्या त्यासाठी ताबडतोब मी तो एक बॉक्स मागवला रिकामा. रिकाम्या बॉक्समध्ये ती वस्तू जी होती, ऑब्जेक्ट बॉम्ब सदृश, ती त्यात ठेवली आणि हॉस्पिटलच्या बाहेर ताबडतोब घेऊन आलो आणि मोकळ्या पटांगणामध्ये ठेवून मोकळ्या साधारणपणे एक कृती 7:10 पर्यंत पूर्ण झाली. 7:10ला ताबडतोब मी पोलिसांना हडपसर पोलीस स्टेशनला फोन केला. आमचे जे असिस्टंट होते प्रमोद म्हणून, त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. पोलिसांनी ताबडतोब 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी आले आणि सर्व प्रतीचा ताबा पोलिसांनी घेतला. त्यानंतरची पुढची सगळी परिस्थिती पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळली. नाही, तुम्ही असं म्हटलं की वरती वस्तू बघितल्यानंतर मी तो खाली होऊन आलो, तुम्हाला भीती वाटली नाही का? की नाही, भिण्याचं काही कारण असं ते कधी आलं की नाही, बॉम्ब बघितल्या त्या ठिकाणी ते टिकटिक करणाऱ्या घड्या, त्यावर 7 वाजून 10 मिनिटाचं टायमिंग त्यावर होतं आणि त्यातून त्या वायर निघालेल्या होत्या आणि त्या वायर संपूर्णपणे गुंडाळलेल्या होत्या आणि 2 जिलेटिन लाईक काड्या होत्या. त्या काड्यांना पण टेप गुंडाळलेला होता. आणि आता आपण इतके वर्ष आपण काम करतो, आपल्याला माहित पाहिजे की या ठिकाणी बॉम्ब सदृशच वस्तू आहे आणि त्यामध्ये घाबरायचं काय कारण आहे? घाबरून त्या ठिकाणी आपण घाबरून गेलो तर आपण त्या ठिकाणी इतर लोकांचं हित होऊ शकतं आणि चुकीचे निर्णय होऊ शकतात. त्यामुळे न घाबरता आपण काम करणं महत्वाचं आहे आणि घाबरायचं काही कारण नसतं या गोष्टीला. उशिरा आपण जर तोंड दिलं व्यवस्थित उपस्थित होतो की एक व्यक्ती बॅग घेऊन येते, रुग्णालयामध्ये एवढे पेशंट असतात, जर कदाचित दरवाजावरती एखादा सुरक्षा रक्षक असता, येणाऱ्या नातेवाईकांची अनेक हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की त्यांना गेट पास दिला जातो वरती जाताना. तुमच्या इथं जर अनेक पेशंट तुमच्याकडे उपचार घेत आहेत, तर येणाऱ्या व्यक्तीची माहिती तुमच्याकडे हवी ना, की तो नातेवाईक आहे किंवा बाहेरचा आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, परंतु आमच्या हॉस्पिटल रचनाच अशी आहे की आमचं संपूर्ण रिसेप्शन डेक जे आहे ते हॉस्पिटलच्या दारासमोरच आहे एक्झॅक्टली. त्यामुळे येणारे जाणारे लोक, संपूर्ण विशेष लोकांना रिसेप्शनवर साधारणपणे 3 ते 4 लोक उभेच असतात आणि ते प्रत्येकाला बारीक नजर लिहून असतात आणि बऱ्याच वेळेला नातेवाईक वगैरे जे आहेत ते नातेवाईक अगदी घोळक्याने येतात आणि त्यांना जर विचारलं तुम्हाला की तुम्हाला काय करतो, तुम्हाला कोणाला भेटायचं किंवा काय भेटायचं, तर ते दादागिरी करतात. अशी या ठिकाणी असते. त्यामुळे आता 40 वर्षाचा अनुभव असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे, आम्हाला आमच्या पेशंटला भेटायचं आहे, आमचा पेशंट सिरियस आहे, आम्हाला आपल्या भेटायचं नाही आहे का, असं म्हणजे वादावादी पण घालतात. बरं, हॉस्पिटल हे काय पोलीस स्टेशन नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला ह्या ठिकाणी अडवता येत नाही. कायदेशीररित्या प्रत्येकाला अडवायचं जर म्हटलं आपल्याला तर आपलं काम करता येत नाही. एक हॉस्पिटल हे मानवतेचं एक ठिकाण असतं.
या मात्र ठिकाणी याच्या मानवतेच्या ह्याच्यातनं जर दुर्घटना घडली असती तर मग नक्की कालपासून तो सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेला आहे, जे बॉम्ब ठेवलेला आहे. पोलिसांनी त्याला मला दाखवलं का, तो आयडेंटिफाय झाले का तुमच्या? नाही, माझ्याकडून काय आयडेंटिफाय झालेलं नाहीये. ती कोणतरी, मी असून त्या व्यक्तीला काही बघितलेलं नाही. तरी जे काही मला फ्रेम दाखवली, त्या फ्रेममध्ये जो माणूस दिसतोय त्या माणसाला मी काय ओळखत नाही. काय पोलिसांनी पण तुमच्याशी चौकशी केली आहे? हा. काय नेमके नाही, हॉस्पिटल अजून पोलिसांनी अजून काही चौकशी केलेली नाहीये. माझ्यापर्यंत आलेली नाहीये. आतापर्यंत म्हणजे बारीक सारीक चौकशी चालूच आहे. सीसीटीव्ही चेकअप वगैरे करणं आणि जे काही इन्फॉर्मेशन ते इन्फॉर्मेशन सगळी त्यांना पोलिसांनी दिलेली आहे. सिक्युरिटी चालू आहे. चालू आहे सीसीटीव्ही सिक्युरिटी. आणि संपूर्णपणे परिसरामध्ये सगळे सीसीटीव्ही हॉस्पिटलची पण सुविधा चालू आहे. सिक्युरिटी लॅग बद्दल काही रिमार्क दिलाय का पोलिसांनी? त्याबद्दल काय बोलले? हो, सिक्युरिटी आमच्याकडे आहे. सिक्युरिटी आमच्याकडे बघत असतात आणि सिक्युरिटी साधारणपणे काय माहिती का, आमच्याकडे 3 गेट आहेत. त्यातलं एक गेट बंद असतं, दक्षिणेकडचं गेट आणि पूर्वेकडचं गेट चालू असतं. पूर्वेकडच्या गेटवर त्या ठिकाणी लोक बघत असतात संपूर्णपणे आणि दक्षिणेकडच्या गेटचा सुद्धा स्टाफ संपूर्णपणे 24 तास इथे बघत असतो. तेव्हा येणारा माणूस ताबडतोबच दिसतो संपूर्णपणे. सर, तुमचा आणि सोसायटीचा वाद आहे अशी माहिती समोर येते. तुमचा काय नेमकं वाद आहे का या सोसायट्यांचा वाद वगैरे असं काही नाही आहे. असं सोसायटीच्या ठिकाणी कामधुना मित्र मंडळाचे हे त्या ठिकाणी आहे. हॉस्पिटलच्या समोर जी जागा आहे त्या जागेमध्ये मूर्ती बसवण्याचा प्रयत्न करत होता. तर त्यांना असं जरा सांगितलं की त्यांना की तुमची जागा असेल त्या जागेत तुम्ही मंदिर बांधा. हॉस्पिटलच्या जागेमध्ये हे एक हॉस्पिटल आमचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी आमची मोठमोठी ऑपरेशन्स आम्ही करतो. आमच्याकडे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी होते, तिथे मोठमोठे ऑपरेशनही होतात. त्या ठिकाणी बाकीची जनरल सर्जरी बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे येणाऱ्या लोकांना त्रास नको, येणाऱ्या लोकांना पार्किंगसाठी जागा मिळावी. त्यानंतर थोडे ॲम्ब्युलन्स वगैरे येतात, कार्डियक ॲम्ब्युलन्स जागा मोठी लागते. त्या अनुषंगाने तुम्ही आमच्यासमोर इथं अडचण का उत्पन्न करता? तर तुमच्या त्या ठिकाणी तुमच्या जागेचा तुमच्याकडे त्याचा काही सातबारा आहे का जागेचा काही? दुसऱ्या जागेमध्ये अतिक्रमण करून काहीतरी गोष्टी करणं हे चुकीचं आहे. ह्या कालच्या घटनेचा आणि त्या जागेचा काही संबंध आता संशय मी कोणावरही, माझा संशय सध्या कोणावर. काय मागणी कराल सरकारकडे? तुम्ही आता हे सगळं सरकारकडे मागणी करायचं नाही तर सरकार पोलिसांचा शोध घेतच आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा हॉस्पिटलमध्ये साधारणतः किती रुग्ण ऍडमिट होते तिथं आणि किती जण? साधारणपणे 10 पेशंट ऍडमिट होते या ठिकाणी. त्यानंतर सर, ही जी घटना आहे तुमच्या प्रेमायसेस मध्ये घडली, इथून पुढे तर तुम्ही सुरक्षा म्हणून सुटून काही खबरदारी घ्याल का? कारण हो, तुम्ही असं आता म्हटलं हे की बघा, आता तुम्ही माहितीये का, तुम्ही आता मानवतेच्या दृष्टीनं तुमचा प्रश्न चुकीचा आहे. गेली 40 वर्ष आम्ही हे काम करतोय, त्यामुळे स्वच्छता कशी घ्यावी आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. मी स्वतःच या ठिकाणी राहतो. मी स्वतः या ठिकाणी नाही तुम्ही सांगा, मी स्वतःच या ठिकाणी राहतो. आमच्या कुटुंबातला एखादा, माझा प्रश्न असा आहे, आमच्या कुटुंबातला एखादा सदस्य ऍडमिट असेल तर आम्ही येऊन तुम्हाला पूर्वकल्पना देतो. तुम्ही असं म्हटलं की ते लोक ओळखीने येतात. जर कदाचित काल दुर्घटना घडली असती त्याला जबाबदार कोण? जबाबदारीचा प्रश्न येत नाही. म्हणजे तुम्ही जबाबदारी झटकू नका ना, याला जबाबदार कोण होतो? म्हणजे तुमच्याकडे येणारे नातेवाईक, तुम्ही असं म्हणता की मी प्रत्येकाला अडवू शकत नाही. तुमच्या रहदारीच्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये एखादा व्यक्ती येऊन तिथं बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवतो, तुम्ही असं म्हणतात की आम्ही प्रत्येकाला विचारू शकत नाही. ही तुमची जबाबदारी नाही का? जबाबदारीचा प्रश्न याच्यामध्ये येत नाही. माहिती का की बेसिकली हॉस्पिटल हे एक पब्लिक प्लेस असते. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक रुग्ण प्रत्येक कामासाठी आपल्या वेगवेगळ्या कामासाठी येत असतो. पण आता पेशंटला भेटण्यासाठी येतो, कोणाचे काही प्रॉब्लेम वगैरे असतात, कोणाचे काही आजार वगैरे असतात, ते डायरेक्टली पेशंटला विचारतात. आणि साधारणपणे काय माहितीये का की जे ओपीडी टायमिंग जेव्हा संपलेलं असतं, अशा ज्या काही समाज विघातक व्यक्ती वगैरे असतात, ते ओपीडीचं टायमिंग वगैरे संपलेलं असतं. त्या ठिकाणी सुटसुटाट वगैरे असतो. अशाच वेळी ती व्यक्ती आलेली आहे. ओपीडी टायमिंग आमचं सकाळी 9ला जे सुरू होतं ते दुपारी 3:30-4 पर्यंत चालतं आणि त्याचं संध्याकाळी 6 नंतर सुरू होतं. ह्या मध्य पिरियडमध्ये ही घटना घडलेली आहे. आता त्यावेळेस काय म्हणजे काही लोक त्या काळी जेवण करत असतात, हे करत असतात. साधारणपणे जेवण आमचं संध्याकाळी दुपारी 4:30-5ला होतं सकाळचं जेवण. ओपीडी तुम्ही असं म्हटलं की ओपीडी बंद झाल्याच्या तो वेळेत आला असता. जर कदाचित एक सुरक्षा रक्षक बाहेरचे गेट आहे ना, बाकीच्या गेटवर होतं ना त्या दिवशी. या सुरक्षा रक्षकाची चूक आहे. सोडलं म्हणजे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना अडवू शकत नाही ना. बॉम्ब घेऊन बॉम्ब घेऊन आलेले आम्हाला काय बॉम्ब घेऊन आपल्याला स्वप्न पडलंय का? बसावं लागेल.
परवानगी नसते सर, मला- बॅग चेक करता येत नाही हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्णालयांमध्ये हे बघा ही काय अनेक- एअरपोर्ट सिक्युरिटी नाही असं सर, एअरपोर्ट अनेक सिक्युरिटी रुग्णालयांमध्ये आपण पाहिलं, तुम्ही असं म्हटलं की मी अनेक वर्ष काम करतोय. हा. जर माझ्या घरचा सदस्य ऍडमिट असेल तर त्या रुग्णाच्या नातेवाईकाला विचारलं जातं की हे तुमचे सदस्य आहेत का. खाली बॅग गेटवरती check निरोप केली दिला जाते. जातो, गेट पास दिला जातो. आता मला बाकीच्या सांगा की हॉस्पिटल बाकी निदान हे तुम्ही बघा बाहेरचे हे विचारू बघा शकता. बाकीच्या हॉस्पिटल ते विचारणार एमाव पण येतात विचारणार. सगळे. म्हणजे आता आमच्याकडे MR येतात त्याला विचारलं जातं. ते medical सगळे येतात. आम्हाला एक मेडिकल एमाव पण येतात. टार्गेट का केलं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आता त्याला काय ह्या प्रश्नाचं काय उत्तर नाही. बरोबर. आता हे काय माहितीये का की आता हे मेन प्लेस मध्ये हॉस्पिटल आहे या ठिकाणी सगळा गर्दीचा एरिया सर, आहे आमचा प्रश्न आलं तोच आहे. लक्षामध्ये Main place आणि मध्ये हे काय hospital माहितीये का असताना- कोणी टार्गेट करायला सर, आपल्याला काय नाही, माहिती एक मिनिट शांत बसा माझं ऐकतो बोला ऐकून तर माझा घ्या. प्रश्न- ठीक आहे तुम्ही तर बोला किंवा मी तरी हा, बोलतो बोला. जो मी पूर्ण एक गोष्ट पूर्ण करा करा. आलं लक्षामध्ये हे हॉस्पिटल हे मेन एरियामध्ये आहे त्या ठिकाणी गर्दी असते आसपास पण गर्दी वगैरे असते तर त्यामध्ये कोणी जर टार्गेट केलं असेल तर ते मला काही सांगता येणार नाही पोलिसांचा विषय आहे तुम्ही सर, पोलिसांना आमचा विचारा प्रश्न तुम्ही. तोच आहे की- हा, बॅग चेक केली एक जाते. तुम्ही हे तर बोला किंवा ते तरी बोला आधी आधी ते बोला. लागतो, आधी हा, लागतो. हा. Security एमाव पण reasons मध्ये येतात. बॅग चेक हा. केली एमाव जाते. येतात. त्यांचे सगळे नाव नोंदणी केली जाते. मग ही केली होती का? आता हे प्रत्येकाची काय माहितीये का की पेशंटच्या नोंदी आमच्याकडे असतात आणि बऱ्याच Visitor पेशंटला पण पाहिजे. बऱ्याच पेशंटला आम्ही त्या ठिकाणी ओळखतो हा लक्षामध्ये आता वैयक्तिक होता हा हडपसर माझा जन्म झालेला असल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा पेशंटला त्यांच्या नातेवाईकांना मी स्वतः पर्सनली ओळखतो त्यामुळे बरेचसे लोक मला माहिती असतात त्या ठिकाणी सर, बस. आरोप पण- ओके चला बस झाला Thank you. थँक्यू काय करतोय?